धरणाच्या निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कमी भावामध्ये कमी दरामध्ये शेत जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांचं त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं मागील 9 दिवसांपासून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जे आहे ते आमरण उपोषण सुरू आहेत। 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी जे आहेत ते प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण सुरू असताना कुठलीही दखल जी आहे ती प्रशासनाने घेतली नाही। याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी आले नसल्याचा आरोप जो आहे तो विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटनेने घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते 14 तारखेला यामध्ये अनेक शेतकरी आणि इतरही प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जो आहे तो आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी जे आहे ते जवळपास 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर जे आहे ते विविध गुन्हे दाखल केलेले आहेत। बेकायदेशीर जमाव तयार करणे, घोषणाबाजी करणे असं या प्रकारचे जे आहेत ते गुन्हे या पूर्ण शेतकऱ्यांवर दाखल केलेले आहेत। 9 दिवस झालेले आहे, अजूनही या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा तोडगा निघाला नाही। 25 पेक्षा अधिक वृद्ध शेतकऱ्यांची जी आहे ती प्रकृती खालावत चालली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। सध्या उन्हाचं वातावरण आहे, विदर्भात ऊन तापल्याने अशा परिस्थितीत 9 दिवसांपासून या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये जो आहे तो अन्नाचा कण नाही। संपूर्ण हे वृद्ध शेतकरी आहेत, परंतु अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे। हे संपूर्ण उपोषण करते आहेत, प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे। आपल्या सोबत मनोज चव्हाण आहेत, गेल्या 9 दिवसापासून ते देखील हे संपूर्ण आमरण उपोषण करतात। भाऊ काय सांगणार, आजचा 9वा दिवस आहे, काही तोडगा निघाला का? तब्बल 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आता 9वा दिवस असताना सरकारच्या स्तरावर किंवा जनप्रतिनिधींच्या स्तरावर पाहिजे त्या प्रमाणात असे प्रयत्न झाले नाही आणि आम्ही 9व्या दिवशी कोणाच्या पोटात अन्नाचा कण नसताना आणि हे सगळं आंदोलन आमच्या न्याय आणि रास्त मागण्यांसाठी आहे। आम्ही काही विनाकारण या ठिकाणी आलेलो नाही आहे आणि सगळे शेतकरी आहे। शेतकरी या देशाचा एक अर्थव्यवस्थेचा कणा आहे। असं असताना शेतकऱ्याला अशा प्रकारचं वेठीस धरणं सरकारचं हे योग्य नाही। विनाकारण आम्ही कलेक्टर या अत्यंत 4 पावलावर कलेक्टरचं ऑफिस आहे, परंतु कलेक्टर महोदय आजपर्यंत 9वा दिवस उजाडला असताना या ठिकाणी आले नाही, भेट दिली नाही। जलसंपदाचा या रिलेटेड संबंध असताना एकही जलसंपदाचा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी आला नाही आणि असं असताना प्रकल्पग्रस्त थोडा संतापले आणि शांततेच्याच मार्गाने कलेक्टर साहेबांना तिथं भेटायला गेले। कलेक्टर साहेब उपस्थित नसल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला, फक्त नारेबाजी केली, घोषणा केल्या, मात्र कोणत्याही प्रकारचा असं हिंसात्मक कृती त्यांनी केली नसताना 4 दिवसानंतर पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल करणे हे कितपत योग्य आहे हे जनप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं त्या पोलिसांना विचारायला पाहिजे। आणि शेतकऱ्यांची जर तुम्ही अशा प्रकारे कोंडी करत असाल तर शेतकरी आत्महत्या वाढतील की कमी होतील हे सुद्धा शासनानं समजून घेतलं पाहिजे। कारण शासन हे स्वतःच बोलत राहते की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो, शेतकऱ्यांचे कैवारी आम्ही आहोत, शेतकऱ्यांसाठी कधी मागे पडणार नाही। परंतु आत्ताची जी परिस्थिती पाहता या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचं असं न्यायिक भूमिका सरकारकडून होताना दिसत नाही आहे। दिलेले वचनंसुद्धा पाळत नाही आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थानं विदर्भाचे आहेत, त्यांना हा प्रश्नसुद्धा विदर्भाशीच रिलेटेड आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षाची पूर्तता ते अजूनही करू शकले नाही। हे खऱ्या अर्थानं आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। प्रकृती कशी आहे, कारण 9 दिवस झालेले आहेत, प्रकृती खालावत चालली शेतकरी, तुमची कशी प्रकृतीच्यासाठी काल डॉक्टरांनी आम्हाला तातडीनं उपचारासाठी दाखल करण्याची सल्ला दिली, परंतु आम्ही तो उपचार घेण्यास नकार दिला। त्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाला या संदर्भातली माहिती दिली की ही अत्यंत अत्यावस्थ होत चाललेली परिस्थिती आहे, त्यामुळे आपण या संदर्भात दखल घ्यावी। 9 दिवस झाले या संपूर्ण शेतकऱ्यांचं जे आहे ते आमरण उपोषण सुरू आहेत। 50 पेक्षा अधिक संपूर्ण या उपोषणामध्ये वृद्ध शेतकरी आहेत। 9 दिवस होऊन देखील जो आहे तो तोडगा निघाला नाही। या ठिकाणी आमदार बच्चू कडू असतील, त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकरसह इतरही नेत्यांनी जी आहे ती भेटी दिलेल्या आहेत, त्यामुळे परंतु तोडगा निघाला नाही। 15 तारखेला जी आहे ती बैठक होणार असल्याची देखील माहिती आहे, परंतु अद्याप 9 दिवस झालेले आहेत। पोटात अन्नाचा कण या संपूर्ण शेतकऱ्याचा नाही। दुसरीकडे रोष म्हणून हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर 14 तारखेला गेले होते, त्या ठिकाणी घोषणाबाजी केलेली होती, जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले होते आणि अशातच आता जर आपण पाहिलं या शेतकऱ्यांवर जे आहे ते प्रकल्पग्रस्त
शेतकऱ्यांवर न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत। जवळपास 68 शेतकऱ्यांवर जे आहे ते सध्या पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।